दिवशी येशू ज्यावेळेस यरूशलेम मध्ये प्रवेश करतो, कुठे प्रवेश करतो? त्याच्या स्वतःच्या नगरामध्ये, स्वतःच्या त्या ठिकाणामध्ये तो प्रवेश करतो. तो येण्याच्या अगोदर एक अशी प्रथा होती यरूशलेम मध्ये. अगोदर त्याची हिस्ट्री मी तुम्हाला सांगतो. ती हिस्ट्री अशी होती, सगळ्याला मोशे माहितीये? मोशे किती जणांना माहितीये? सगळ्याला माहिती मोशे. आता जो मोशे होता तो निघला होता मिस्र देशामध्ये. पुढे गेला होता कशासाठी? कारण तिथं इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये होते. कशामध्ये होते? आणि ते अशा गुलामगिरीमध्ये होते की त्यांना फॉरो राजाने गुलाम करून ठेवलं होतं. काय करून ठेवलं होतं? आणि ज्यावेळेस ते गुलाम होते त्यावेळेस तुम्हाला माहितीये मोशेला पाठवलं कशासाठी? इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून काय करण्यासाठी? बाहेर काढण्यासाठी. काय करण्यासाठी? हालेलुया. तर तुम्हाला माहितीये परमेश्वराने अनेक त्यांच्यावर पीडा पाठवल्या होत्या. काय पाठवल्या होत्या? तर त्या सगळ्या पीडांपेक्षा सगळ्यात लास्टची पीडा जी त्यांच्यावर पाठवली होती ती अशी पीडा होती, तुम्हाला माहितीये की फॉरो राजाच्या सगळ्या मिसर मध्ये सगळे त्यांचे पहिले जे वत्स आहे, जे पहिले लेकरे, जे सगळ्यात मोठे लेकरे, म्हणजे जनावराचे असो किंवा माणसाचे असो, ते सगळे काय होऊन जातील? मरून जातील. सगळे काय होऊन जातील? हालेलुया. फक्त तेच लोक वाचतील जे इस्रायल लोकांना त्यांनी त्याच्यातून वाचण्यासाठी एक नियम लावून दिला होता. आणि तो नियम काय होता तुम्हाला माहितीये? एक कोकरा घ्यायचा, त्याला वधायचं आणि त्याचं जे रक्त आहे ते एजोप झाडाच्या फांदीला लावून ते आपल्या घराच्या दोन्ही दारबायांना आणि कपाळपट्टीला काय करायचं? हालेलुया. कोणाचं रक्त? कोकऱ्याचं. कोणाचं रक्त? आणि ज्या घरावर त्या कोकऱ्याचं रक्त राहील, परमेश्वर किंवा ज्यावेळेस त्या पूर्ण देशातून जाईल, ज्या घरावर त्याचं रक्त राहणार नाही त्या घरामध्ये सैतान काय होऊन जाईल? शिरण. आणि सगळ्या पहिल्या मुलाला, जनावराचा असू द्या किंवा माणसाचा असू द्या, त्याला काय करून टाकेल? हालेलुया. अशी तिथं आज्ञा दिली होती. अशी काय दिली होती? ही पीडा त्यांच्यावर आली होती. कोणावर? मिस्र देशावर. कोणावर आली होती? हालेलुया. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो फॉरो राजाच्या त्या वेळेस त्या ठिकाणी सगळीकडे फक्त आणि फक्त काय झाले? डेड बॉड्या झाल्या. सगळीकडे काय होत्या? विचार करा ना, एक गाव आहे, त्या गावामधले सगळे पहिले जे लेकरं आहेत ते जर सगळे मेले, काय परिस्थिती होईल त्या गावाची? जाळायला पुरायला राहील का त्यावेळेस? एक डेड बॉडी समजू शकतो, 2 समजू शकतो, 10 समजू शकतो, 100 समजू शकतो. पूर्ण मिस्र देशावर त्या पद्धतीची पीडा कोणी आणली होती? परमेश्वर. का बरं? कारण की हे फॉरो राजा इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून काय करत नव्हता? मुक्त करत नव्हता. हालेलुया. फक्त त्याचं सोल्युशन कोणाला सांगितलं होतं? इस्रायल लोकांना. कोणाला सांगितलं होतं? तुम्हाला त्या कोकऱ्याला घ्यायचंय, त्याला वधायचंय, त्याचं रक्त घ्यायचंय आणि ते घराच्या दारबायांवर काय करायचंय? लावायचं. त्याला म्हटलेलं आहे पास ओव्हरचा सण, म्हणजेच वलांडन सण. त्याला कोणता सण म्हणालेला आहे? आता तो वलांडनाचा सण पण येणार आहे. आणि त्या सणाच्या दिवशी तुम्हाला माहितीये येशू ख्रिस्त जो कोकरा आहे, जो आपल्यासाठी सगळ्या मनुष्यांसाठी त्यांनी स्वतःचा काय केलेला आहे? जीव. हालेलुया. मग हे ज्यावेळेस त्या कोकऱ्याला घ्यायचे ना, त्या कोकऱ्याची निवड करायच्या अगोदर सगळ्या इस्रायल लोकांना असं सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांनी एक एक कोकरा काय करायचा? निवडून घ्यायचा आपल्या परिवारासाठी. काय करून घ्यायचं? एक एक कोकरा. हालेलुया. आणि त्या कोकऱ्याला घ्यायचं आणि त्या कोकऱ्याला वलांडनाच्या सणाच्या दिवशी काय करायचंय? वधायचं. हालेलुया. मग ज्यावेळेस यरूशलेम मध्ये एक अशी प्रथा होती की सगळे लोक मंदिराकडे जायचे आणि तिथं काय राहायचे? कोकरे राहायचे. काय राहायचे? आणि त्या कोकऱ्यापैकी एक कोकरा हे लोक काय करायचे? निवडून घ्यायचे, चांगला कोकरा. आणि मग वलांडनाच्या सणाच्या दिवशी त्याला काय करायचे? ते वधायचे. हालेलुया. इथपर्यंत समजलं सगळ्याला? हालेलुया. समजलं की जो कोकरा आहे कोण आहे?
त्याला काय करायचंय? वधायचं. आणि त्याचं रक्त कशाला लावायचंय? दार. त्याला म्हटलेलं कोणता सण? वलांडण. कोणता सण? आणि तो वलांडणाचा सण कधी स्टार्ट होतो तुम्हाला माहितीये? गुड फ्रायडेच्या दिवशी. कुठल्या दिवशी? हालेलुया, हालेलुया. तर तुम्हाला माहितीये त्याच्या अगोदर मंदिराकडे यरूशलेम मध्ये अनेक कोकरे जायचे आणि मग हे लोक त्या कोकऱ्यांतून एक कोकरू काय करायचे? निवडून घ्यायचे आणि त्या कोकऱ्याला कुठे घेऊन यायचे? आपल्या घरी. हालेलुया. तर काही दिवसानंतर तो सण काय झाला? चेंज झाला आणि त्याला कोणता सण करायला आला तुम्हाला माहितीये? फसाका पर्व म्हणजे कोणता? हा जो आता चालू झालाय कोणता? जावळ्याचा रविवार. कोणता? येशू ख्रिस्त यरूशलेम मध्ये प्रवेश करतो. कुठं प्रवेश करतो? तुम्हाला माहितीये योहान काय म्हणतो? तो बघा जगाचं पाप हरण करणारा देवाचा. हालेलुया. म्हणजे येशू कोण आहे? येशू कोण आहे? हालेलुया, हालेलुया. आता आपण एक वचन काढूया. आपण काढूया मत्तेकृत शुभवर्तमान. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून बघूया आपण. यरूशलेमेत येशूचा उत्सवाने प्रवेश. ते यरूशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील ती सोडून माझ्याकडे आणा. हालेलुया. येशू ख्रिस्त ज्यावेळेस यरूशलेमकडे निघाला होता. कुठे निघाला होता? आणि तो त्या मंदिर त्या यरूशलेम मध्ये प्रवेश करणार. त्याने त्याच्या अगोदर कोणाला पाठवलं? शिष्यांना. कोणाला पाठवलं? आणि काय सांगितलं शिष्यांना? की तुम्ही ज्यावेळेस मध्ये जाल यरूशलेम मध्ये, तिथं त्या ठिकाणी त्या गावामध्ये काय बांधलेले तुम्हाला माहितीये? एक शिंगरू बांधलेलं आहे. काय बांधलेलं आहे? आणि त्या शिंगराला घेऊन तुम्ही काय करा? माझ्याकडे आणा म्हणे. कोणाकडे आणा? हालेलुया. ज्यावेळेस येशू यरूशलेमकडे जायला निघाला आणि त्याने त्याच्या शिष्याला सांगितलं की तुम्ही जाऊन माझ्यासाठी काय घेऊन या? काय घेऊन या? एक राजा जो आहे तो रूल्स करणार आहे. तो काय करणार आहे? राज्य करणार आहे. तो काय करणार आहे? तो कशावर बसून येतो? घोड्यांवर किंवा हत्तीवर. कशावर बसून येतो? बघितलं ना? एक राजा असतो. तो राजा ज्यावेळेस त्याला त्याचं दाखवायचं असतं, ज्यावेळेस त्याची एक मिरवणूक निघते, त्यावेळेस तो राजा कशावर बसलेला असतो? घोड्यांवर. कशावर बसलेला असतो? किंवा एका मोठ्या हत्तीवर बसलेला असतो. हालेलुया. पण जो येशू ख्रिस्त आहे, या सगळ्या सृष्टीचा जो निर्माण करता आहे, तो या जगामध्ये आला आणि त्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये तो सगळ्या जगाचा सुद्धा राजा आहे. इस्रायलाचा सुद्धा तो काय आहे? राजा आहे. हालेलुया. पण त्याने तुम्हाला माहितीये ना कुठला घोडाने निवडला ना कुठला हत्तीने निवडला. त्यांनी कोणाची निवड केली तुम्हाला माहितीये? शिंगराची. कोणाची? हालेलुया. कोणाची निवड केली? गाढव जे असतं ना त्याच क्रॉस ब्रीड ज्याला म्हणतो त्याला काय म्हणलेलं आहे? शिंगरू म्हणतात. हालेलुया. गाढव आणि घोडा यांचं क्रॉस ब्रीड जे त्याला काय म्हणतात? खेचर किंवा शिंगरू. हालेलुया. तर त्याने त्याची निवड केली आणि ज्यावेळेस त्यांनी त्याची निवड केली ती यासाठी केली होती की ते एक साइन होतं. ते काय होतं? एक हिब्रू वर्ड मध्ये गाढवाला तुम्हाला माहितीये काय म्हणलं जातं? शांती करणं. काय करणारा? हालेलुया. म्हणजे येशू जो आहे तो कोणावर बसलेला होता? कोणावर बसला होता? म्हणजे त्याला हे प्रकट करायचं होतं की अनेक राजे लोक या जगामध्ये आले. कशासाठी तुम्हाला माहितीये? लढाया करण्यासाठी. कशासाठी? पण येशू ख्रिस्त या जगामध्ये आला ना, कशासाठी आला तुम्हाला माहितीये? शांती प्रस्थापित करण्यासाठी. कशासाठी? काय प्रस्थापित करण्यासाठी? तुम्ही आज पण बघा, येशूने एक पण तलवार नाही चालवली. येशूने एक पण भाला नाही चालवला. येशूने एक पण युद्ध नाही केलं. तरी सुद्धा त्याने शांतीच्या द्वारे सर्व जगाला काय केलं तुम्हाला माहितीये? सगळ्या जगावर तो रूल करत आहे.
हालेलुया. राज्य करत आहे, सर्व जगावर काय करत आहे, म्हणून त्याला काय म्हणलं तुम्हाला माहिती आहे, शांतीचा राजा. काय म्हणलेलं आहे? आपण एक वचन काढूया, आपण यशाचं पुस्तक काढूया, याचा 9वा अध्याय. यशया याचा 9वा अध्याय आणि याचं आपण 6वं वचन काढूया, यास वाचूया. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणते. काय सांगितलंय? कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर काय राहील? सत्ता राहील. त्याच्या खांद्यावर काय राहील? त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. आणि त्याला काय म्हणलेलं आहे? त्याला अद्भुत मंत्री म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? वेगवेगळे मंत्री ना, वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळे मंत्री असतात. कोणी पालकमंत्री आहे, कोणी संरक्षण मंत्री आहे, वेगवेगळे मंत्री. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याला कुठला मंत्री म्हणले तुम्हाला माहिती आहे? अद्भुत मंत्री. कोणता मंत्री? मिरॅक्युलस करणारा, मिरॅकल करणारा. ज्याला काय म्हणलेलं आहे? अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता व शांतीचा अधिपती. कोणता अधिपती? कोणता अधिपती? हालेलुया, हालेलुया. म्हणजे ज्यावेळेस येशू त्या शिंगरावर बसून येत होता, तो लोकांना दाखवत होता की मी येते तुमच्याकडे या गोष्टीसाठी, ना कुठली लढाई करण्यासाठी, ना कुठलं भांडण करण्यासाठी, ना कुठली तलवार चालवण्यासाठी, तर मी जे राज्य करणार आहे कशा पद्धतीने करणार तुम्हाला माहितीये? शांतीच्या. कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे? हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही येशू मध्ये येता ना, सगळ्यात पहिले जर तुमच्या जीवनामध्ये काय येणार तुम्हाला माहितीये? काय येणार आहे? आपल्या जीवनामध्ये जर पीस नाही ना, शांती नाही ना, तर तुम्ही कुठंच काय होऊ शकणार नाही, स्थिर राहू शकणार नाही. काय राहू शकणार नाही? तुम्ही किती मोठे असू द्या. तुम्ही बघितलं ना, सेलिब्रिटींना बघता तुम्ही, जे सगळे हिरो हिरोईन असतात, त्यांच्याकडे अफाट पैसा आहे, त्यांचे पोझिशन्स मोठमोठे आहे, त्यांचे फॅन फॉलोअर्स एवढे मोठे आहे, त्यांच्याकडे सगळं काही आहे. आपण ज्यावेळेस विचार करतो ना, अरे हे एवढे हिरो हिरोईन, यांना काय कमी कुठल्या गोष्टीची, एवढे रिच आहे ते. हालेलुया. काय तेवढे रिच आहे, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काय नाहीये, काय नाहीये. म्हणून ते झोपण्यासाठी रात्री ड्रग्स घेता, रात्री दारू पिता, नशा करता. कशामुळं? त्यांना वाटतं त्यांचं डोकं त्यांनी तरी काय राहील. आपल्या जीवनामध्ये कोण आहे तुम्हाला माहिती? शांतीचा अधिपती. कोणी आपल्या जीवनामध्ये? म्हणताय कोणी आपल्यामध्ये? हालेलुया. किती जणांच्या जीवनामध्ये शांतीचा अधिपती? हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे किती जरी काय असलं ना, तुम्ही कुठल्या मोठ्या पोझिशन्सला असले, किती मोठा पैसा तुमच्याकडे असला, किती मोठी प्रॉपर्टी तुमच्याकडे असली, किती मोठ्या गोष्टी असल्या, पण तुमच्यामध्ये काय नाहीये, भटकत राहणार आहे. आपण काय करत राहणार आहे? काय करत राहणार आहे? भटकत राहणार आहे. हालेलुया. येशू येईल का मध्ये, त्यास काय होणार आहे? स्थिर. काय होणार आहे? हालेलुया. म्हणजे येशू ज्यावेळेस शिंगरावर बसून येत होता, तो रिप्रेझेंट करत होता की मी या जगामध्ये शांती करण्यासाठी आलोय. काय करण्यासाठी आलोय? ज्यावेळेस येशू चालला, गाडीवर शिंगरावर बसून चालत आहे, सगळे लोक समोर काय टाकत आहे? कपडे टाकत आहे. काय टाकत आहे? त्यांना आता कळालं, रोम लोकांच्या कब्जेतून आपल्याला सोडवण्यासाठी कोण आलेला? आपला उद्धार करता आलेला. हालेलुया. कोण आलेला? आपला उद्धार करता. कारण येशूने काय केले होते? महान चमत्कार केले होते. काय केले होते? म्हणजे त्यावेळेस अशी परिस्थिती होती जशी आज पण या जगामध्ये परिस्थिती आहे. दोन प्रकारचे लोक होते त्या काळामध्ये. येशूवर विश्वास ठेवणारे सुद्धा लोक होते. काय ठेवणारे? की येशू खरंच आमचा काय करणार आहे? उद्धार करणार आहे. काय करणार आमचा? आणि काही असे होते की त्यांना काय वाटलं, येशू येईल, आमच्यासाठी लढाई करेल, युद्ध खेळेल आणि आम्हाला रोमी लोकांच्या साम्राज्यामधून काय करेल? आम्हाला मुक्त करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण तुम्हाला माहिती आहे, येशू ज्यावेळेस
गाडावर बसून शिंगरावर बसून येत होता तो रिप्रेझेंट करत होता की मी शांतीचा अधिक होतो. हालेलुया. कुठल्याही पद्धतीची लढाई किंवा कुठल्या प्रकारचे युद्ध न खेळता सैतानाच्या मोठ्या शक्त्यांना सैतानाच्या मोठ्या गडांना हलवणारा परमेश्वर. हालेलुया. एक दुसरी गोष्ट अशी आहे की जे गाढव आहे किंवा जे शिंगरू आहे ते कशासाठी त्याचा उपयोग केला जातो तुम्हाला माहिती आहे? ओझवण्यासाठी. कशासाठी? कशासाठी? येशू एका ठिकाणी काय म्हणला? अहो कष्टी व भाराक्रांत जन तुम्ही सगळे काय करा, म्हणजे मी तुम्हाला काय देईल? जे हिंदी में क्या, ये सारे बोझ से दबे हुए सब तुम मेरे पास आओ. हालेलुया. गाडावर काय टाकलेलं असतं? काय टाकलेलं असतं? आपण पण ओझ घेऊन चालत होतो. काय घेऊन चालत होतो? ओझ आहे आपल्यावर. कशाचं? पापाचं. कशाचं ओझ आहे? आपण ज्या वेळेस या जगामध्ये असतो, येशू आपल्या जीवनामध्ये नसतो, त्यास आपण पापाच्या ओझ्याखाली काय केलेला असतो? आपण आहे आपल्या पाठीवर ओझ आहे. कशाचं? व्यसन आहे, त्याच्यामुळे ते ओझ आहे. नंतर कर्ज आहे, त्याचं ओझ आहे. नंतर वेगवेगळ्या गोष्टी, त्याचं आपल्यावर काय आहे? एक माणूस ज्या ओझ्याखाली दबलेला आहे ना, तो कधीच एक आनंद जीवन नाही जगू शकत. कसं जीवन नाही जगू शकत? मी आहे, इमॅजिन करा की मी आहे आणि माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे. माझ्यावर खूप मोठं काय आहे? आणि ते कर्ज माझ्या डोक्याच्या म्हणजे माझ्या विचाराच्या पलीकडे आहे. हालेलुया. तर मी ज्यावेळेस ते कर्ज माझ्यावर एवढं मोठं आहे त्यावेळेस मी माझी लाईफ एकदम फ्रीली जगू शकणार आहे का? माझ्या डोक्यामध्ये कंटिन्युअस काय विचार राहणार आहे? कर्ज, कर्ज, कर्ज आहे, कर्ज आहे. काही पण घ्यायचंय, घरात काय होणार? काही करायचंय, काय लेकरं म्हणले काहीतरी करायचं, काय म्हणजे ओझ्याखाली, कर्जाच्या ओझ्याखाली काय झालंय माणूस? मग तो त्याची लाईफ एन्जॉय करू शकत नाही, त्याची लाईफ तो चांगली जगू शकत नाही. कशामुळं? कारण तो त्या ओझ्याखाली काय झालेला आहे? अचानक कोणतरी आलं ते काय म्हणलं, तुमचं 1 कोटीचं कर्ज आहे का, मी देऊन टाकतो. हालेलुया. काय म्हणतो? कोणतरी येतं ते काय म्हणतं, तुमच्यावर 1 कोटीचं कर्ज आहे ना, भरून टाकतो मी, काय नका घेऊ. काय होईल त्यावेळेस? पागल होऊन जाऊ आपण. काय म्हणतो? मी लेकराला म्हणतोय काय घ्यायचंय? कर्ज. बायकोला म्हणतो काय घ्यायचंय? काहीतरी करायचंय, घरात काही खायला घ्यायचंय, काय? हालेलुया. म्हणजे जर आपण त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलोय, हालेलुया, आणि 6 महिने 1 वर्ष जीवन जगत आहे कर्जाखाली. कशाखाली जगत आहे? कर्ज आहे, कर्ज आहे, कर्ज आहे, कर्ज आहे. तुम्ही जे दिसतं ना, जे तुम्हाला आज सगळे लोक दिसतं ना, एकदम लय मोठ्या गाड्या आहे, लय मोठ्या घोड्या आहे, लय मोठे बंगले आहेत, कर्जाच्या ओझ्याखाली काय राहिलेले आहेत? हालेलुया. एन्जॉय नाही करू शकत, फ्री नाही राहू शकत. हालेलुया. दबलेत कशाखाली? सेम पापाचं पण ओझ सगळ्या माणसावर सैतानाने असं लादलेलं आहे की तो माणूस त्याचं जीवन एकदम आनंदाने नाही जगू शकणार. त्याच्या डोक्यामध्ये काय चालू आहे? फक्त कर्ज, कर्ज, कर्ज आहे, कर्ज आहे. हालेलुया. म्हणून अशी परिस्थिती आहे की लोक कर्जाच्या ओझ्याखाली काय झालेले आहेत? अचानक कोणतरी येतो काय म्हणतोय, हा चेक धरा, 1 कोटीचा आहे, तुमचं कर्ज काय? हालेलुया. हालेलुया. त्यास काय होऊन जातो आपण? आनंदी होऊन जातो. काय होऊन जातो? त्यास लेकरांना काय म्हणतो? कर्ज नाहीये. बायकोला कर्ज, सांग तुला काय करायचं ते. हालेलुया. कारण काय नाहीये? सेम येशूने सुद्धा तो ज्यावेळेस त्या शिंगरावर बसून येत होता ना, तो लोकांना दाखवत होता की मी जो शांतीचा राजा आहे, मी तुम्हाला या पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करायला. त्यावेळेस जे सगळे बाजूला लोक होते त्यांच्या हातामध्ये या डगळ्या होत्या अंजिराच्या झाडाच्या. हालेलुया. अंजिराच्या झाडाचं असं विशिष्ट आहे, ते डेझर्ट मध्ये असतं. म्हणजे कुठं? ते एकदम वाळवंटामध्ये असतं. कशामध्ये असतं? एकदम टाईट असतं, एकदम स्ट्रेट. आणि त्याला खजूर जे म्हणतो आपण किंवा जे म्हणतात ते त्याला काय अंजीर काय झालेले असतात? लागलेले असतात. हालेलुया. त्याला ऍक्च्युअली खजूरच म्हणतात, अंजीर खजूर म्हणतात त्याला. ते त्याला काय झालेले असतात?
एकदम स्ट्रेट असतं, किती वारे येऊ द्या काहीच होत नाही त्याला, एकदम स्ट्रेट आणि एकदम हिरवगार असतं. कसं असतं हे जे दिसतंय ना, हे आपल्याकडे ऍक्च्युअली इकडे नाही भेटत ते अंजीर, म्हणून हे आणलेलं आहे, खजुराचं झाड नाही भेटत म्हणून हे आणलंय त्याच्यासारखं. पण ते कसं असतं एकदम वाळवंटामध्ये सुद्धा कसं असतं, कसं असतं, हालेलुया. म्हणजे ज्या वेळेस त्या सगळ्या लोकांकडे या खजुरीच्या डाळ्या होत्या आणि ते उंच करत होते आणि मोठ्याने म्हणत होते होसान्ना, म्हणजे जो परमेश्वर आहे तो आम्हाला काय करायला येणार आहे, वाचवायला येणार आहे. काय करायला येणार आहे, जे कर्जाच्या ओझ्याखाली आहे, जे बंधनामध्ये, जे पापामध्ये, जे सैतानाच्या गुलामगिरीमध्ये, जे अंधकारामध्ये, जे जखडलेले, ते असे इमॅजिन करत होते. त्यांना असा मिळाला होता काय की त्यांना एक आशा मिळाली होती की हाच जो आमचा तारणारा आहे तो आम्हाला काय करणार आहे, वाचवणार. काय करणार आहे, म्हणून ते मोठ्याने, जसं मी काय म्हणलं 1 कोटीचं कर्ज तुमचं काय झालं, तुम्ही आनंदाने काय करता, उड्या मारता. तर ते तसेच ते डगळ्या उंच करून काय करत होते, आनंदाने होसन्ना म्हणत होते. म्हणजे काय, जो परमेश्वर आहे तो आम्हाला वाचवण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. 2 लोक होते, एक असे इमॅजिन करत होते की हाच आमचा तारणार आहे, हा आम्हाला काय करणार आहे, वाचवणार आहे. एक असे इमॅजिन करत होते आणि एक असे इमॅजिन करत होते की हा लढाई करून आमच्यासाठी लढेल आणि आम्हाला काय करेल, तारण, आम्हाला काय करेल. 2 पद्धतीचे लोक होते त्यावेळेस. हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये इथं पुढे काय सांगितलंय, आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील. संदेश त्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की तुम्हाला माहितीये त्या काळामध्ये जखऱ्या नावाचा जो संदेश होता, जखऱ्या नावाचा, त्याच्या पुस्तकाला या सगळ्या यहुदी परुषी लोक जास्त काय करायचे, वाचायचे. आणि त्याच्या पुस्तकामध्ये ही भविष्यवाणी होती. जर आपण जखऱ्या 9 आणि 9 अध्याय काढला तर आपण वाचूया. 9 आणि 9 जखऱ्याचं पुस्तक, याचा 9वा अध्याय 9वं वचन. नववा अध्याय आणि 9वं वचन, जखऱ्याचं पुस्तक. इथे काय सांगितलंय, सापडलो कोणाला? सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, जो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. हालेलुया. हालेलुया. काय सांगितलंय, जखऱ्याचं पुस्तक. हे जे सगळे अगोदरचे सदुकी परुषी लोक हे खूप जास्त प्रेफर करत होते, त्यांना शास्त्र भाग माहित होता. म्हणून तुम्हाला माहितीये की इथं काय सांगितलंय, संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते काय व्हावे, या गोष्टीला पूर्ण होण्यासाठी 100 वर्षाचा काळ गेला होता. किती वर्षाचा? जखऱ्याचं पुस्तक आणि हे यरूशलेम मध्ये येशूचं येणं, या दोघांमध्ये डिफरंट किती वर्षाचा तुम्हाला माहितीये? 100 वर्षाचा. किती वर्षाचा? म्हणजे जखऱ्याचं पुस्तक अगोदर लिहिलेलं आहे, 100 वर्षापूर्वी भविष्यवाणी केली होती की हे सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर व गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून काय करणार आहे. हालेलुया. हालेलुया. ही भविष्यवाणी होती. 100 वर्षाच्या नंतर ती पूर्ण झाली. हालेलुया. हालेलुया. आज भविष्यवाणी काय की येशू लवकर त्याच्या मंडळीला घ्यायला रॅप्चर मध्ये काय करणार आहे, लवकर येणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे बायबल मधल्या ऑलमोस्ट सगळ्या भविष्यवाण्या काय होत आलेल्या आहे. का बरी येऊन बसलो आपण, काही काम आहे का आपल्याला, काही काम नाही का, असं काही आहे का? तुम्ही इथं आले, आज येशूकडे आले, तुम्ही चर्च मध्ये आले, तुम्ही बसलात, आज रविवारचा दिवस आहे, चांगला एन्जॉय करायचं सोडून इथं येऊन बसण्याची काय गरज आहे? याच्यासाठी नाही आलो आपण काय की आपल्याला आरोग्य मिळावं, याच्यासाठी नाही आलो की आपल्यामध्ये परेशानीतून आपण दूर व्हावं, संकट दूर व्हावेत, हे व्हावं, आजारातून बरे व्हावं, कर्जातून मुक्त व्हावं, रोगातून मुक्त व्हावं, याच्यासाठी नाही आपण आलो. आपण यासाठी आलो की बायबल मधल्या ज्या सगळ्या भविष्यवाण्या आहे त्या आजपर्यंत पूर्ण होते आणि आता पण काही भविष्यवाण्या बाकी आहे की येशू त्याच्या मंडळीला घ्यायला खूप लवकर येणार आहे आणि त्याची मंडळी तुम्ही आणि मी आहे.
हालेलुया. आपण त्याच्याबरोबर रॅप्चर मध्ये जाणार. हालेलुया. जे इथे ना आपलं ते सगळं इथंच राहून त्याचं काय होणार आहे? काय होणार आहे? काय होणार त्या गोष्टीचा? जे घर दिसतंय, जे प्रॉपर्टी दिसतंय, जो पैसा दिसतोय, जे शेते दिसतंय, त्या सगळ्या कुठं राहणार आहे? आणि त्याचं काय होणार आहे? जसं 100 वर्षानंतर ही भविष्यवाणी पूर्ण झाली होती. काय की सियोन कन्ये आनंदाचा गजर कर, की जो राजा लीन आहे, नम्र आहे, तो गाढव म्हणजे शिंगरावर बसून येते. हालेलुया. आणि ज्यावेळेस ज्यांना हे शास्त्र माहित होतं ते त्याच्याकडे बघत होते आणि ते खरंच परमेश्वराचा आनंदाने काय करत होते? गौरव करत होते, गजर करत होते, की हाच तो आमचा तारणार आहे, हाच तो आमचा उद्धार करता आहे, हाच आम्हाला वाचवणार आहे. म्हणून ते मोठ्याने होसाना होसाना करून काय करत होते? त्याचा आनंद करत होते. हालेलुया. आज आपल्यासाठी हे भविष्याने आहे की येशू त्याच्या मंडळीला घ्यायला रॅप्चर साठी खूप लवकर येणार आहे. हे जे तुम्ही बघत आहेत ना सिम्बॉल आताचे, हे सगळे सिम्बॉल तेच आहे की या पृथ्वीचा अंत जवळ आलेला आहे. हालेलुया. ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो 10 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी चेंज होणार. किती वर्षामध्ये? किती वर्षामध्ये? आणि रॅप्चर असं सांगितलं येणाऱ्या 1-2 ते 3 वर्षामध्ये काय होऊन जाईल? हालेलुया. कारण की हे सगळे सिम्बॉल प्रकट करत आहे येशूचं येणं खूप काय. म्हणून आपल्याला हे खूप गरजेचं आहे. आपला जीव कशामध्ये अडकू द्यायचा नाही? जगातल्या गोष्टीमध्ये. कशामध्ये? जगातल्या गोष्टीत आपण अडकून राहिलो कुठं राहतो? आणि जी मंडळी ती काय होऊन जाईल? हालेलुया. आता मी जस्ट अशी पण काहीतरी न्यूज वाचली होती की काही देशामधले लोक अचानक गायब व्हायला लागले. हालेलुया. काही देशातले लोक डिसअपियर झाले, काहीतरी गायब झाले. पण मग ज्यावेळेस विचार केला, ज्यावेळेस रॅप्चर होईल त्यावेळेस असं एक जण गायब नाही होणार. हालेलुया. एक जण काय होणार नाही. म्हणून येशूने काय दिलेलं होतं? हे बायबल, हे वचन, याच्यातली प्रत्येक भविष्यवाणी एक पण काना मात्रा काय होणार नाही. काय सांगितलंय? हे आकाश पृथ्वी टळण, पण या बायबल मधला एक सुद्धा काना मात्रा काय होणार नाही. ते फुलफिल होणार म्हणजे. हालेलुया. तर पुढे तुम्हाला माहितीये पुढे काय सांगितलंय? तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोक समुदायातील बहुतेकांनी आपले वस्त्रे वाटेवर पसरली, काही झाडाच्या डाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मार्गाने चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो काय असो धन्यवाद. हालेलुया. म्हणजे डाळी घेतली आणि मोठ्याने ते परमेश्वराच्या नावाचं काय करत होते? गजर. ते कोणता वर्ड बोलत होते? होसान्ना. म्हणजे काय? आम्हाला काय करणारा? वाचवणारा. होसान्ना शब्द तुम्हाला माहिती आहे हिब्रू मध्ये त्याचा अर्थ काय होतो? सेव. काय करणारा? वाचवणारा. काय करणारा? आणि तुम्हाला माहितीये ते मोठमोठ्याने आनंदाने काय करत होते? म्हणत होते, कारण त्यांना कळालं होतं आम्हाला तारणारा कोण येणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आज जर तुम्ही, मी तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही ओझ्याखाली, कशाखाली? कोणाच्या? सैतानाच्या बंधनामध्ये. कशामध्ये? सैतानाचं बंधन किंवा सैतान तुमच्या जीवनावर ओझं कशामुळे लागतं तुम्हाला माहितीये? पापामुळे. कशामुळं? सैताना दुसरं काही नाही पाहिजे, त्याला फक्त कशाचा वास येतो तुम्हाला माहितीये? पापाचा. कशाचा? तुम्हाला माहितीये जो साप आहे त्याला कलर आयडेंटिफाय नाही होत. म्हणजे त्याला काय आयडेंटिफाय होत नाही? हालेलुया. काय आयडेंटिफाय होत नाही त्याला? कलर. पण तो एका स्मेलने तो त्या समोरच्या गोष्टीने तो जाणून घेत असतो की समोर काहीतरी आहे म्हणून. हालेलुया. आणि अचानक आपला त्याच्यावर पाय पडला किंवा काही झालं तरच तो आपल्याला काय करतो? डसतो. सैतानाला पण हे नाही जाणवत तुम्ही कसे आहेत, तुम्ही कोणत्या कलरचे आहेत, काय आहेत, हे नाही जाणवत त्याला. त्याला कशाचा वास येत असतो? कशाचा? जे पाप आपल्यामध्ये त्याचा वास सैतानाला येतो आणि सैतान आपल्याला काय करतो? पकडतो. काय करतो? हालेलुया. आणि मग आपल्यावर काय टाकतो? त्याचं काय टाकतो?
मग ते जे ओझ आपल्यावर टाकतो, आपण त्या ओझ्याच्या खाली काय होऊन जातो. एक येशूकडे एक लेडीज आली होती. ती काय होती, पूर्ण कुबडी झालेली होती. ती काय झाली होती, कितीतरी वर्षापासून ती तशीच होती. आणि मग ती आली येशूकडे. येशूने तिला फक्त काय केला, आणि ती त्या रोगातून काय आली. हालेलुया. कशामुळे झाली ती, पापाचं ओझ तिच्यावर असल्यामुळे ती त्या पद्धतीने पूर्ण काय झाली होती, वाकून गेली होती. हालेलुया. हालेलुया. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपलं जीवन जर पापामध्ये आपण जगणार आहे, तर आपल्या जीवनावर शैतान काय करणार आहे, त्याच्या गोष्टींना टाकत राहणार आहे आणि आपल्याला त्या कर्जाच्या ओझ्याखाली काय करून टाकणार आहे. हालेलुया. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही खऱ्या अंतकरणाने कोणाकडे येता, येशू. कोणाकडे येता, त्या कर्जाला पण त्यांनी कसं चुकवलं तुम्हाला माहितीये. येशूने त्याच्या कर्जाला कसं चुकवलं तुम्हाला माहितीये, त्याच्या रक्ताने. कशाने चुकवलंय, येशूने गुड फ्रायडेच्या दिवशी तो वधस्तंभावर गेला. कशावर गेला, की सगळ्या जगाचं पाप तो त्या वधस्तंभावर काय करत होता, वाहत होता. आणि त्याने सगळं मनुष्य जातीचं जे सगळं पाप आहे ते कोणावर घेतलं. असं नाही म्हटलं ख्रिश्चन लोकांचंच पाप घेतो, नाही फक्त यरुशलेम मधले इस्रायल लोकांचंच घेतो, नाही फक्त पास्टर लोक त्यांचंच घेतो, नाही फक्त ब्रदर लोक त्यांचंच घेतो, नाही फक्त हेच लोक मला आवडते यांचं घेतो. असं म्हणलं का, सगळ्या जगाचं पाप कोणावर घेतलं. आणि ते पाप घेऊन तो चालला. हालेलुया. आणि ते पाप त्यांनी स्वतः त्या वधस्तंभावर जे सगळ्या लोकांचं होतं ते कोणावर घेतलं. त्याच्यावर एलिगेशन्स लावण्यात आले होते. त्याच्यावर काय लावण्यात आले होते, आरोप. काय आरोप लावण्यात आले तुम्हाला माहितीये, त्याच्यावर असे आरोप लावण्यात आले होते की हा स्वतःला काय म्हणवते, राजा म्हणवते. काय म्हणवते, काय म्हणवते. आता ते काय एलिगेशन्स होते, त्याच्यावर तो खरंच कोण होता, मग तो ते म्हणणारच आहे. जो आहे तो ते काय करणार आहे. पण बाकीच्या राजांना, बाकीच्या लोकांना त्याला काय व्हायला लागला, राग यायला लागला. म्हणून ते काय म्हणले की तुम्ही इथं राजा असताना हा स्वतःला काहीतरी एक राजा म्हणवते, याला काय करा, वधस्तंभावर चढवा. कशावर चढवा. पिलात म्हणतोय नाही मला याच्यामध्ये कुठलाही दोष दिसत नाहीये. हेरोद राजा म्हणतोय मला पण याच्यामध्ये काही दोष दिसत नाही. हेरोद आणि पिलात दोघ जण एकमेकांचे शत्रू होते. एकमेकांचे काय होते. ज्यावेळेस येशूचा त्यांच्याकडे खटला गेला का, त्यास ते दोघं पण काय झाले होते, मित्र झाले. हालेलुया. त्यांच्यातलं सुद्धा वैर परमेश्वराने काय केलं, नष्ट केलं. हालेलुया. हालेलुया. मग तुम्हाला माहितीये की असं कुठलेही आरोप नव्हते तरी सुद्धा त्यांनी सगळ्या मानव जातीचे पाप कोणावर घेतले. आणि त्या वधस्तंभावर काय केला, स्वतःचा. अजून तिथं लोक काय म्हणत होते, तू जर खरं देवाचा पुत्र असशील तर काय कर, खाली काय. आणि त्यावेळेस येशू काय करत होता, शांत. एक शब्द पण त्याच्या तोंडातून काय झाला नाही, कारण त्याला माहित होतं यांचे सगळ्या मानव जातीचे पाप मी कोणावर घेतले. जे त्याला म्हणत होते ना की तू देवाचा पुत्र असशील, त्याची अवहेलना करत होते, ते म्हणत होते. त्याला जर खरंच जर काही करायचं असतं तो बोलला असता. एका मिनिटात त्यांनी वरतून सगळ्या देवदूतांना आज्ञा केली असती. एवढे मोठे तिथं सेना आली असती आणि सगळ्या लोकांना काय केलं असतं, संपवलं असतं. हालेलुया. तसं काय केलं का, कारण तो सगळ्या मानव जातीचे पाप कोणावर घेत होता. आणि सगळ्यांचे पाप त्यांनी घेऊन सगळ्यांचे पाप काय केले. हालेलुया. हालेलुया. म्हणजे जे ओझ आहे पापाचं ते सगळं ओझ येशूने स्वतःवर घेतलं आणि आपल्याला त्या पापाच्या ओझ्यातून काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. हालेलुया. म्हणून दरवर्षी आपण ज्यावेळेस जावळ्याचा रविवार सेलिब्रेट करतो, ते सेलिब्रेशन करण्यामागचं कारणच हे आहे की आपण ही जावळी घेऊन आपण उंच करतो आणि काय सांगतोय की हा येशूने आमचे सगळे पाप काय केलेले आहे आणि आम्हाला काय केलेलं आहे, वाचवलेलं आहे. काय केलेलं आहे, काय केलेलं आम्हाला. कारण की हे ज्यावेळेस आपण करणारे ऍक्टिव्हिटी त्यावेळेस आपण आपल्या विश्वासाला दाखवतोय. कशाला दाखवतोय, आपल्या की हा माझा विश्वास आहे,
येशूने आमचे सगळे पाप काय केलेले, क्षमा केले आणि आम्हाला काय केलेले, वाचवलेले. काय केलेले? तरी पण तुम्हाला माहितीये, इथून तुम्ही घरी जाता चर्च मधून घरी गेल्यानंतर परत काय होतो, सैतान येतो आणि काय करतो, अटॅक करतो. काय करतो? परत मनात विचार येतो, आपण आता चर्च मध्ये गेलो होतो, आता तर आपण झावळ्या घेऊन मोठ्याने ओरडू ओरडू म्हणलो होसांना होसांना, परमेश्वराने आम्हाला काय केलंय, वाचवलेलं आहे. मग तरी पण आज शरीरामध्ये दुखणं का बरं आहे, तरी पण घरामध्ये ही परिस्थिती का बरं आहे, तरी पण आमच्या जीवनामध्ये या गोष्टी का बरं आहे, हे कशामुळे तुम्हाला माहितीये? तुम्ही जो विश्वास दाखवताय ना, तो फक्त आजच्या रविवार पुरता नाहीये, तर तुम्हाला कंटिन्युअस या विश्वासामध्ये काय करत राहायचंय, चालत राहायचं. कंटिन्यू विश्वासामध्ये काय करत राहायचंय. असं नाही आज चर्च मध्ये आलो, चर्च मधलं वातावरण एकदम वर्शिप करताना काय होऊन जातं, चेंज, आणि घरी गेलो की परत ते वातावरण जे आहे ते, याचं असं बोलणं, त्याचं तसं बोलणं, याचं हे त्याचं ते. तुम्हाला या गोष्टीतून जर बाहेर निघायचं ना, तर तुम्हाला तुम्ही जे चर्च मध्ये ऍक्टिव्हिटी करताय ना, ती घरी सुद्धा करणं तुम्हाला गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. नुसतं फक्त तुम्ही चर्च मध्ये येऊन तुम्ही होसांना केलं आणि घरी गेले, आणि जे दुखणे, जे आजार, जे परेशान चालू आहे ते चालूच आहे का? आणि तुम्ही जर त्या गोष्टीनं त्याच पद्धतीने रिॲक्ट करत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही काय करत आहे, बोलत आहे अविश्वासाचे शब्द, तर तुम्ही त्याच परिस्थितीमध्ये पडलेले राहणार आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, वर्षानुवर्ष आपण हे सण सेलिब्रेट करतो किंवा हे फेस्टिवल सेलिब्रेट करतो, याच्या मागचं कारण काय असतं तुम्हाला माहिती आहे? जे आपण आपल्या विश्वासाला रिप्रेझेंट करत आहे, आपल्या विश्वासाला नेहमी आपण काय करत आहे, दाखवत आहे की हो, येशूने आम्हाला काय केलेलं आहे, वाचवलेलं आहे, आणि आम्हाला काय केलेलं आहे, तारलेलं आहे, आणि तो कुवत ठेवत आहे की तो नेहमी आम्हाला काय करणार आहे, वाचवत राहणार आहे. हालेलुया. तुम्ही जितक्यांदा बोलत राहणार आहे ना, तुम्ही मुक्त होत राहणार आहे, आणि तुम्ही त्या सगळ्या त्रासातून काय होणार आहे, मुक्त होणार आहे. असं नाहीये की तुम्ही आज चर्च मध्ये आले ना, आजच बोलले लगेच झाले मुक्त. तुम्हाला नेहमी काय करत राहायचंय. येशूची पण ज्यावेळेस परीक्षा झाली, सैतानाने त्याची परीक्षा केली, नंतर काही मिनिटांसाठी सैतान त्यांना काय केला, सोडून गेला. कोणाला? येशूला. पण परत नंतर तो त्याच्याकडे काय आला होता, परीक्षा आहे. हालेलुया. पण असं नाही, तुम्ही या जगामध्ये राहत असता, तुम्ही आज त्याला तारणारा म्हणून स्वीकारलंय, म्हणजे उद्या तो तुमच्यावर सैतान अटॅक करणार नाही, तर करणार आहे, पण तुमची तशी तयारी असली पाहिजे की तुम्ही नेहमी तयार असले पाहिजे की तुम्ही तुमच्या विश्वासाला नेहमी बोलणं गरजेचं आहे. हालेलुया. तुमच्या जीवनावर कर्ज आहे, तुम्हाला त्या कर्जाच्या अगेन्स्ट नेहमी बोलत राहायचंय. येशूने सगळं कर्ज त्या क्रूस खांबावर माझं काय केलेलं आहे, चुकून टाकलेलं आहे. हालेलुया. मला आता कुठलंही कर्ज, त्याच्यातून मला कुठल्याही कर्जाची मला भरपाई करण्याची काय ठेवली नाही, परमेश्वराने गरज ठेवलेली. हालेलुया. तुमचा अंगीकार करणं, तुमचं कबूल करणं, यावरच डिपेंड करतं तुमचे काय आशीर्वाद. हालेलुया. नाही तर तुम्ही किती जरी सैतान तुमच्यावर अटॅक करत आहे, आणि तुम्ही त्या अटॅकला काय करत आहे, झेलत आहे, सैतान तुम्हाला दाबून 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 काय करत. हालेलुया. मरण्यापेक्षा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, अंगीकार करणं किंवा कबूल करणं. काय करणं गरजेचं आहे. हे लोक जे डहाळ्या घेत होते आणि मोठ्याने विश्वासाने ओरडत होते, आनंद करत होते ना, म्हणजे त्यांचं त्या डहाळ्या आणि त्या दाखवत होत्या की येशू तारणार आहे, उद्धार करणार आहे. हालेलुया. ते काय करत होते, आनंद करत होते. हालेलुया. समजलं. येशू गाढवावर बसण्यामागचं कारण काय आहे, आपल्यावर जे ओझ आहे ते कोणावर घेतलं त्यांनी. दुसरी गोष्ट, हे अंजिराचं झाड आहे, हे अंजिराच्या डाळ्या कशासाठी आहे की किती जरी तुमच्या जीवनामध्ये एकदम दुष्काळाची परिस्थिती, कशाची परिस्थिती, एकदम स्ट्रेटली उभा, कशी उभा, आणि बोला या परिस्थितीला परमेश्वर बदलणार आहे. किती दुष्काळ जर मध्ये असले ना, पण तुम्ही, परमेश्वरचं वचन काय सांगतं, जे परमेश्वराच्या घरामध्ये रवलेले ते त्याच्या अंगणामध्ये समृद्ध पावतील. जे परमेश्वराच्या घरामध्ये रवलेले म्हणजे जे नेहमी त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या प्रेझेन्स मध्ये. तुम्हाला माहिती, एक झाड असतं ना, ते काय करत असतं, त्याचे मुळं खाली जमिनीमध्ये जेवढे खोल पसरले असते का, तेवढे मधले सगळे अन्नद्रव्य ते काय करत असतात, मध्ये घेत असतात, आणि त्याच्यापासून काय तयार होतं, फ्रुट्स तयार होतात. काय तयार होता,
हालेलुया हालेलुया. जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्याच्या मंदिरामध्ये रवलेले, एकदम खोल, कसे रवलेले, असं नाही फक्त यायचं जेव्हा वाटलं, जायचं जेव्हा वाटलं, मग कधीच लवकर यायचं नाही. 8 दिवसाचा गॅप, परत 15 दिवसाचा, परत 16 दिवसाचा, असे गॅप करून जर तुम्ही येते तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही रवलेले नाही राहणार. तुम्ही कसे राहणार, फक्त वरती राहणार. कसे राहणार आहे, वरती. मूळ तुमचे खाली जास्त पसरलेले राहणार. कसे राहणार आहे, थोडस जरी वारा आलं काय होऊन जातात, उडून जातात. हालेलुया. पण जर तुम्ही कंटिन्युअस मुळावलेले, काय केलेले, तुम्ही एकदम स्ट्रेटली उभा राहणार आहेत. किती वादळ येऊ दे, किती वारे येऊ द्या, कधीच ढळणार नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणून हे खूप गरजेचं आहे प्रियांनो. काय गरजेचं आहे की आपण विश्वासाने, फक्त आजच्या दिवशी नाही, दररोज विश्वासाने कबूल करणं गरजेचं आहे की प्रभू येशूने माझं काय केलेलं आहे, तारण केलंय. काय केलेलं आहे, मला आजारातून तारलंय, गरिबीतून तारलंय, श्रापातून तारलंय, बंधनातून तारलंय, दुष्ट आत्म्यातून तारलंय. प्रत्येक गोष्टीतून त्यांनी मला काय केलेलं आहे, तारलेलं किंवा वाचवलेलं आहे. हालेलुया. यावर जर तुम्ही विश्वास ठेवून नेहमी कबूल करत राहणार आहे तर मी तुम्हाला सांगतो कधीच गरिबी, कधीच श्राप, कधीच बंधन, कधीच दुष्ट आत्मे तुम्हाला काय करू शकणार नाही, पकडू शकणार नाही. हालेलुया हालेलुया. समजलं सगळ्यांना. म्हणून हा सण सेलिब्रेट केला जातो. कोणता, तुम्हाला माहितीये, जावळ्याचा रविवार. कोणता रविवार, इथून पुढे येशू यरुशलेम मध्ये प्रवेश करतो आणि तिथून पुढे चालू होऊन जातं. इथून पुढचे सगळे सण स्टार्ट होऊन जातात. जसं वलांडन सण सुरू होतो, नंतर आता पुढे काय येईल, ईस्टर येईल. ईस्टर सेलिब्रेट नाही करत आपण. कोणता सण सेलिब्रेट करतो तुम्हाला माहितीये, पुनरुत्थानाचा. कोणता दिवस, कोणता दिवस, गुड फ्रायडे. म्हणजे ज्या दिवशी येशू वधस्तंभावर गेला. कशावर गेला, वधस्तंभावर जाणं म्हणजे ते दुःखाचं कारण आहे ना. म्हणजे गुड फ्रायडे का बरं म्हणलंय, कारण ते येशूसाठी दुःखाचं होतं, पण जे त्याच्यावर विश्वास ठेवता त्याच्यासाठी ते गुड म्हणजे एकदम चांगलं आहे. कारण येशूच्या बलिदानाच्या द्वारेच आपल्या सगळ्यांना काय मिळालेले आहेत, हालेलुया. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, गुड फ्रायडे. आणि जो नंतर तिसऱ्या दिवशी येशू काय झालेला आहे, उठलेला आहे. त्याला ईस्टर म्हणतात, पण ऍक्च्युअली ते ईस्टर नाहीये, त्याला हॅपी रिझरेक्शन डे म्हणतात. कोणता डे म्हणतात, पुनरुत्थानाचा दिवस. कोणता दिवस म्हणतात, येशू त्या दिवशी मरणातून काय झालेला आहे, हालेलुया. आणि सगळे सण स्टार्ट होता. तर सगळ्यात पहिल्या सणाची जशी सुरुवात झाली ती कोणती, जावळ्याचा रविवार. कोणता रविवार, की आज येशू यरुशलेम मध्ये काय करतो, काय करतो. आणि आज नक्कीच जे लोक नवीन आहेत, ज्यांना येशू बद्दल एवढं माहित नाही, आज नक्की येशू त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करणार. तुमचं जीवन सेम राहणार नाही. तुमचं जीवन पूर्णपणे परमेश्वर काय करणार आहे, बदलून टाकणार. हालेलुया हालेलुया. किती जणांची इच्छा आहे की आमचं जीवन बदललेलं असं. किती जणांची इच्छा आहे की आम्ही त्याच प्रॉब्लेम मध्ये, त्याच समस्येमध्ये, त्याच अडचणीमध्ये नेहमी राहू नये म्हणून. किती जणांची इच्छा आहे की तेच चालू आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये असं पॅटर्न चालू असणार आहे की तेच आहे काय, एक कर्ज निघत नाही, परत दुसरं कर्ज होतं, परत एका कर्जातून बाहेर निघतो, परत दुसरं तिसरं कर्ज होतं. काहींच्या जीवनामध्ये डॉक्युमेंटेशनचे प्रॉब्लेम असतील, एक फाईल होत नाही, परत दुसरी फाईल टाकली ती पण तिथंच येऊन अडकते. काहींच्या जीवनामध्ये जे वारंवार त्याच गोष्टी तुम्हाला करायला लागत आहे ना, त्याच्या मागे समजून घ्या तुम्ही एका कर्सच्या खाली चालत आहे. कशाच्या खाली चालत आहे, की जो तुमचा काय करत नाही, पिच्छा सोडत नाही. काय करत नाहीये, हालेलुया. जर तुम्हाला त्याच्यातून बाहेर निघायचंय ना, तुम्हाला कोण सहाय्य करा, तुम्हाला माहितीये, प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. फक्त तुम्हाला अंतःकरणातून डोळे बंद करून ही जी खजुराची फांदी, तिला आपल्या हातामध्ये, अंतःकरणामध्ये इमॅजिन करायचं की खजूरची जी फांदी ती माझ्या हातामध्ये मी घेते आणि येशू माझ्याकडे बघत आहे. मी आनंदाने त्याला माझ्याकडे काय करत आहे, लक्ष केंद्रित करण्यासाठी मी त्याला बोलवते. त्याला काय करत आहे, तू ये माझ्या जीवनामध्ये, तू काय कर माझ्या जीवनामध्ये. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि मला काय कर, वाचव या सगळ्या गोष्टीतून. हालेलुया. जर तुम्ही आज या गोष्टी करणार आहे
तर मी तुम्हाला सांगतो नक्की येशू तुमच्या जीवनामध्ये येणार. हालेलुया. हालेलुया. तुमच्या सगळ्या कर्जातून, त्या सगळ्या बंधनातून, त्या सगळ्या त्रासातून परमेश्वर काय करेल? काय करेल? किती जणांची इच्छा आहे? हालेलुया. 2025 वर्षापूर्वी येशूने गोष्ट केलेली, जर आज तुमची इच्छा आहे की ती गोष्ट आज येशूने आपल्या जीवनामध्ये पूर्ण करावी, तर जसं तुम्ही मेसेज ऐकलाय तुम्हाला सेम त्या पद्धतीनं काय करायचंय? अंतःकरणामध्ये त्या गोष्टीनं काय करायचंय? रिसीव्ह करायचंय. हालेलुया. वचन यासाठी पाठवले परमेश्वराने की ज्यावेळेस आपण त्या वचनावर विश्वास ठेवतो आणि ग्रहण करतो, ती गोष्ट आपल्याला काय व्हायला लागते? प्राप्त व्हायला लागते. हालेलुया. हालेलुया. या प्रियांनो, आपण आपले डोळे बंद करूया, दोन्ही हात उंच करूया. डोळे बंद करा, दोन्ही हात उंच करूया आणि आपल्या प्रॉब्लेम्सला आपण आठवूया पाहिजे. प्रत्येक जण, तुम्ही ज्या ज्या प्रॉब्लेम मध्ये असतात, तुम्ही ज्या ज्या समस्यामध्ये असतात, तुम्ही ज्या कर्जाच्या बंधनात असाल, ज्या तुम्ही आजारामध्ये असाल, ते तुमच्या घरामध्ये शांती नसेल, ते तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या परिस्थित्या, अगोदर तुम्ही तुमच्या परिस्थित्यांना आठवा की आज मी या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी मला कुठलाच मार्ग समजत नाही की मी कसं या परिस्थितीतून बाहेर निघणार आहे. ज्यावेळेस तुम्ही या परिस्थितीला आठवून, जसं ते सगळे लोक येशूकडे लक्ष लावत होते आणि अंतःकरणामध्ये विश्वास करत होते, हाच आमचा तो तारणार. आज जर तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वास करणार आहे की हो, मला या माझ्या त्रासातून, मला माझ्या या समस्येतून, मला या माझ्या अडचणीतून कोणी दुसरं बाहेर काढू शकत नाही, मला प्रभू येशू ख्रिस्तच या त्रासातून बाहेर काढणार. आज तुम्ही जसं येशू यरूशलेममध्ये प्रवेश करत होता, आज जर तुम्ही त्याला तुमच्या अंतःकरणामध्ये बोलवणार आहेत, तुम्ही तुमच्या अंतःकरणाचे दरवाजे उघडणार आहेत आणि बोलणार आहेत की प्रभू तू माझ्या अंतःकरणामध्ये प्रवेश करत होता, तसं तू यरूशलेममध्ये प्रवेश करत होता आणि तुम्ही तुमच्या हातामध्ये खजुराची डाळी घेऊन तुम्ही ज्यावेळेस ती मोठ्याने हलवणार आहे अंतःकरणामध्ये, परमेश्वराचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित करणार. जसं आपण बघतो ज्यावेळेस तो जक्काय होता, तो त्या अंजिराच्या झाडावर चढला होता आणि येशू खालून चाललेला होता आणि त्या जक्कायची खूप इच्छा होती येशूला बघण्याची. आणि ज्यावेळेस येशू चालला, येशूने वरती बघितलं आणि जक्काय त्या झाडाच्या त्या फांदीवर चढून येशूला बघण्यासाठी आतुर झालेला होता. येशूचं लक्ष त्या जक्काईकडे गेलं होतं. येशू बोलला जक्कायला, जक्काय तू खाली ये, आज मी तुझ्या घरामध्ये येणार आहे. आज परमेश्वर बोलत आहे. जसं तुम्ही ती अंजिराची, त्या खजुराची डाळ तुम्ही उंच करत आहे आणि बोलत आहे की तुम्ही अपेक्षा करत आहे की मला कोण वाचवणार या समस्येतून, मला कोण तारणार या त्रासातून, कोण मला या बंधनातून बाहेर काढणार आहे. तर त्याचं उत्तर प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो शांतीचा अधिपती. ओ रबा शांदाला रबा नमस्ते. त्या जक्कई सारखं तुम्हाला बोलणार, तुमचं नाव घेऊन बोलणार की मी आज तुझ्या अंतःकरणामध्ये येणार आहे आणि आज खऱ्या अर्थाने या खऱ्याला म्हणजे तुमच्या जीवनाला तारण प्राप्त होणार आहे. बाबा शांत. ओ पिता जीसस, जीसस लेब्रोना शियांद्राबा लेब्रो शेखेंद्राबा से. ओ यस, परमेश्वर हे बघत आहे, अनेकांच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करत आहे, अनेकांच्या अंतःकरणामध्ये येते आणि तो तुमच्या अंतःकरणाच्या सिंहासनावर विराजमान होतो. तुम्ही सेम राहणार नाही. प्रत्येक जण बदलून जाते, प्रत्येकाची परिस्थिती बदलून जाते, प्रत्येकाच्या गोष्टी बदलून जाते. तुम्ही सेम राहणार नाही. तुम्ही बघणारे आजच्या दिवसापासून प्रत्येक तुमची परिस्थिती बदलताना सर्व स्पिरिट तुमचा पिछा करत होते, ते सर्व दुष्ट आत्मे तुमच्या जीवनामध्ये उलथापालथ करत होते, त्या सगळ्या गोष्टींना प्रभू येशू ख्रिस्त शांत करत आहे, सगळ्या गोष्टींना बदलून टाकत आहे त्याच्या नावामध्ये. येशूच्या
येशूच्या नावामध्ये प्रत्येक परिस्थिती येशू बदलून टाकणार आणि ते उद्धार आणि ते तारण परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनामध्ये देईल. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. ओ प्रभू आम्ही तुला येशूच्या नावात मागतो.